आणि आता बातम्या पाहूयात पावसासंदर्भातल्या बातमी नवी मुंबईतली। मुसळधार पावसामुळे खारघरमधील बागेश्री रहिवासी संकुलाचं मुख्य प्रवेशद्वार कोसळण्याच्या स्थितीत आहे। प्रवेशद्वारासमोरील नाल्याचं निकृष्ट बांधकाम तीनदा कोसळलं असून खोदकाम आणि पावसामुळे माती खचलेली आहे। सोसायटीची संरक्षण भिंतही कोसळली असून सिडको प्रशासनाच्या या डोळेझाक आणि हलगर्जीपणामुळे शेकडो नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे। तर मोठी दुर्घटना घडण्याची भीती इथं व्यक्त होतीये। सुरक्षा भिंत ही आधीच खचलेली आहे आणि आता प्रवेशद्वार सुद्धा कोसळण्याच्या स्थितीमध्ये आहे। दरम्यान खारघरमधून याचा थेट आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी। पाहूयात। नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे। आपण पाहू शकता ही सिडकोची बिल्डिंग जी आहे भाग्यश्री आहे, याच इथे जे आहे सिडकोचा निकृष्ट प्रकारे काम करताना दिसून येत आहे। ही 2 ते 3 वेळा भिंत कोसळलेली होती आणि त्या सिडकोच्या कामामुळे जे आहे भाग्यश्रीचं जे आहे समोरचं बिल्डिंग मधलं जे प्रवेशद्वार आहे ते सुद्धा कोसळण्याची स्थिती आहे। त्यामुळे संपूर्ण जर बघितलं या बाजूला नाला आहे, त्यामुळे इथल्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो। या ठिकाणी नाला बांधू नका अशी लोकांची भूमिका होती, मात्र सिडकोने जे आहे तिथं नाला बांधलेला आहे, त्यामुळे इथल्या लोकांना रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होताना दिसून येत आहे। त्यामुळे एकूणच काही ही सगळी भिंत कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। जोरदार मुसळधार पाऊस आहे, या भागात सुद्धा जे भिंतीचं बांधकाम आहे ते सुद्धा खचलेलं आहे। बाजूला नाला आहे। गेले 3 महिने सिडकोने हा नाल्याचं काम सुरू केलेलं आहे। प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला हा नाला केलेला आहे। आमच्या सर्व बागेश्रीकरांची याला विरोध होता, परंतु त्यांच्या हेकेखोरपणामुळे हा नाल्याचं काम होत आहे आणि हा नाल्याचं बांधकाम होत असताना आमची संरक्षक भिंत पूर्णपणे पडलेली आहे। त्यानंतर त्यांच्या निकृष्ट बांधकामामुळे त्यांचा नाला 3 वेळा बांधलेला पडलेला आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वाडेसह विकास मिरगणे, साम टीव्ही, नवी मुंबई, खारघर।